मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशाची मागणी होती असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। तर पैसे न दिल्यानं मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकर यांनी म्हटलंय। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं, तर खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील यावेळेस दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी होती असा सनसनाटी आरोप दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। पैसे न दिल्यानं मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकर यांनी म्हटलंय। तर जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं आणि खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती सनसनाटी आरोप केलाय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं यावेळेस दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। तर उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। पैसे न दिल्यानं मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकरांनी सांगितलंय। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं, तर खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर असा आरोप केलाय। दीपक केसरकर यांनी सनसनाटी असा आरोप केलाय। खोकेंचे आरोप करणारेच खोके मागत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी होत होती असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणत सनसनाटी आरोप केलाय। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील केसरकर यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती खरं तर गंभीर असा आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे पैशांची मागणी करत होते असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। तर पैसे न दिल्यानं मंत्रिपद स्वीकारलं नसल्याचं देखील केसरकरांनी सांगितलंय। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे वैभवजी। आपण पाहतो दीपक केसरकर यांनी खरं तर एक गंभीर आरोप केलाय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे पैशांची मागणी करत होते असं दीपक केसरकर म्हणताय, तुमची प्रतिक्रिया? खरं तर दीपक केसरकर आधी पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून काम केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी त्यांना पक्षातनं काढून टाकलं होतं। ते पक्षात त्यांना भेट सुद्धा दिली होती लोकसभा निवडणुकीमध्ये। त्यावेळी त्यांनी राणेंनी दहशत माजवली म्हणून आरोप केला होता आणि तेव्हा शिवसेनेने त्यांना आसरा दिला। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना विधानसभेचं त्यांना तिकीट दिलं, त्यावर ते निवडून आले आणि ताबडतोब त्यांना मंत्रीपद सुद्धा, ज्याप्रमाणे उद्धवजींनी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही मंत्री करू म्हणून, त्याप्रमाणे उद्धवजींनी तो शब्द पाळला। पुढच्या वेळी उदय सामंतांना शब्द दिला होता, तो सुद्धा त्यांनी पाळला आणि त्यामुळे आपल्याला दिलं की मंत्रीपद आपल्या कारकिर्दीवर आणि दुसऱ्यांना आणि नाही मिळालं की खोके दिले नाही म्हणून सांगतायत। खरं तर दीपक केसरकर धांदात खोटे बोलतायत। त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यांना कुठलाही जनावर झालं नाही। त्यामुळेच ते एक आहेत शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री आणि सांगतायत नारायण राणेंचे मोठेपणा आणि नारायण राणेंना लोकसभेत उमेदवारी द्या म्हणून सांगतायत। त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल काय अस्मित असेल किंवा त्यांना कळलेलं आहे की आपल्यावर लोक नाही आहेत आणि हा दौरा जो कोकणचा झालाय तो मात्र त्यांना जिव्हारी लागलाय म्हणून ते असे आरोप करतायत। आणि या असल्या आरोपांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला दीपक केसरकर काय आणि उद्धवजी काय सगळं माहिती आहे आणि त्यामुळे असल्या आरोपांना कोण भीक घालणार नाही। निश्चितच वैभवजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघतोय मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी केली जात होती असं दीपक केसरकर यांनी म्हणत सनसनाटी असा आरोप केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।